चंदनाच्या काठीवर शोभे तांब्याचा गडा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा. पारंपरिक गुढी मखमली भरजरी कण, आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण. माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, काकींना, काकूंना आणि दादांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो, हीच देवाचरणी खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा आणि आमच्या श्रीषाचा सुद्धा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. तर अजूनसुद्धा मी नंदेच्या घरीच आहे. तर मी त्यांना बोलत होती की आम्ही आमच्या घरी जातो, पण त्यांनी आम्हाला लावून दिलंच नाही. तर अजूनसुद्धा आम्ही त्यांच्याच घरी होतो. तर त्यांच्या घरीसुद्धा सकाळी सकाळी मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून गुढी उभारली अशा पद्धतीने. तर हे आहेत ताईचे मोठे दीर आणि जाऊबाई. तर सगळेजण मिळून त्यांनी गुढी उभा केली. आम्हीसुद्धा तिथे पूजा करण्यासाठी गेलो होतो. तर या आहेत मोठ्या बहिणी. तर त्या गुढीची पूजा करून घेत आहेत. तर त्यांच्याकडे आधी पुरणपोळीच्या नैवेद्याऐवजी शेवया आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो गुढी उभारल्यानंतर लगेचच. तर त्यांनी इकडे गुढीला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला. त्यानंतर त्यांच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असते. तर त्यानंतर इथे आमच्या ताईंनी म्हणजेच माझ्या नंदूबाईंनीसुद्धा गुढीची पूजा करून घेतली. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या भागामध्ये, कोल्हापूर भागामध्ये सकाळी सकाळी चण्याची भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला असं मिक्स करून खायला दिलं जातं. तर तुमच्याकडे पण असं केलं जातं का? तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी आणि श्रीषाने इथे गुढीची पूजा करून घेतली. श्रीषा बघू शकता, श्रीषा इकडे कोणाकडे जायला तयार नाही आहे. आणि मी काही साडी नेसली नाही, मी ड्रेसच घातला, कारण माझ्या साड्यांची जी बॅग होती ती मी गावाला आधीच दिली होती. तर माझ्याकडे आता साडी नव्हती म्हणून मी ड्रेस घातला होता. तर गुढीच्यासुद्धा आम्ही पाया पडून घेतलं आणि नंतर आम्ही तिघींनी मिळून मस्त असे फोटो काढले. तर श्रीषासुद्धा बघू शकता, श्रीषाला मला अजून अंघोळ घालायची होती. त्यानंतर मी सकाळी उठल्या पेट आधी आंघोळीनंतर उंबऱ्याची पूजा करून घेतली होती आणि छोटीशी अशी दारात रांगोळी काढून सुद्धा घेतली होती. तर त्यानंतर मी पुरणपोळीसाठी डाळ घालण्यासाठी गॅसवर इकडे पाणी ठेवून दिलं होतं. पाण्याला सुद्धा बघू शकता उकळी आली आहे. आता मी याच्यामध्ये डाळ टाकून देणार आहे. एका साईडला मी डाळ ठेवून दिली होती आणि दुसऱ्या कुकरमध्ये मी भात आणि बटाटेसुद्धा लावून दिले होते. तर दोन्ही कुकर मी आता गॅसवर ठेवून दिले होते. तिकडे डाळ शिजते तोपर्यंत इकडं मी पोळीसाठी कणिक मळून घेते. तर पोळीसाठी इथे मी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये मीठ आणि हळद आणि तेल टाकून घेतलं आहे आणि आता मी कणिकसुद्धा मळून घेणार आहे. तर इकडे कणिकसुद्धा बघू शकता मळून झाली आहे. कणिक मळून होईपर्यंत इकडे पुरणाच्या डाळीचा कुकरसुद्धा झाला आहे. तर बघू शकता इथे डाळसुद्धा चांगली शिजली आहे. आता डाळीमध्ये मी गूळ घालून घेतला आहे. तर त्यातलं जे येळवण्याचं पाणी होतं तर ते कटाची आमटी करण्यासाठी मी बाजूला काढून दिलं होतं आणि आता त्यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे. तर डाळीमध्ये मी गूळ टाकूनसुद्धा घेतला. तर डाळीमध्ये गूळ टाकून मी घेतला आहे आणि आता गूळ पूर्णपणे गुळाचं पाणी त्यामध्ये आटूपर्यंत मी आता पुरण चांगलं शिजवून घेणार आहे. तर इकडे बघू शकता डाळीतलं पाणी म्हणजे गुळाचं पाणीसुद्धा आटलं आहे. तर आता मी याच्यामध्ये चमचा उभा करून बघणार आहे. जर चमचा आपला स्ट्रेट उभा राहिला पुरणाच्या डाळीमध्ये तर समजायचं की आपलं पुरण बरोबर झालं आहे. तर इथे माझं आता पुरण बरोबर झालं आहे. तर आता मी पुरणसुद्धा वाटून घेणार आहे. मी पुरणाच्या डाळीमध्ये गूळ घातला होता तोपर्यंत इकडे मसाल्याची आमटी, कटाच्या आमटीसाठी मसालासुद्धा तयार करून घेतला होता आणि भाजीसाठी अद्रक लसूण पेस्टसुद्धा बनवून घेतली होती. तर पुरण हे आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायचं असतं, तरच ते पटकन बारीक होतं. नाहीतर नंतर एकदा पुरण थंड झालं की ते पटकन बारीक होत नाही. म्हणून मी पुरण गरम असतानाच इथे पुरण वाटून घेणार आहे. तर इथे पुरण वाटण्यासाठी मी अशा पद्धतीने जाळी घेतली आहे आणि ग्लास घेतला आहे. आता पुरणसुद्धा मी बारीक करून घेणार आहे. पुरणसुद्धा बारीक करून झाल्यानंतर मी इकडे आता या कढईमध्ये पापड तळून घेतले होते. पापड तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता भाजी बनवून घेणार आहे बटाट्याची. तर बटाट्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये
तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी मारली आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि कांदा मी बारीक असा चिरून घेतला आहे. मला कांदा आम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा हा उभाच टाकतो, पण चुकून मी गडबडीमध्ये कांदा बारीक चिरून घेतला. तर इकडे कांदासुद्धा टाकून घेतला आहे. तर कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी मिरची, आलं, लसूणची जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये आता मी टाकून घेतली आहे. तर अद्रक आणि लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट कांद्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. कांदा चांगला भाजला आहे. आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी जे बारीक चिरून बटाटे घेतले होते ते टाकून देणार आहे. तर घरात कोथिंबीर संपली होती आणि खाली त्यांच्याकडे भाजीवाला दररोज जो येतो तो सुद्धा आला नव्हता, म्हणून भाजीमध्ये काही कोथिंबीर टाकली नव्हती, कारण मार्केट इथून खूप लांब होतं. मग त्यामुळे कोथिंबीर काय आज नव्हती. तर जे बारीक चिरलेले बटाटे होते ते मी याच्यामध्ये टाकून दिले होते. तर इकडे बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली. तर साईडला मी आता कटाची आमटी बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडे जिरे टाकून घेतलेत, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि गॅस थोडा खराब झाला आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. तर मी श्रीषा आमची रडत होती, तर आमचे दादा तिला खाली घेऊन गेले होते फिरवायला. तोपर्यंत मला पटापटा आवरून घ्यायचं होतं. नंदुबाईंचं सुद्धा काम तिकडे चालू होतं. मी जेवण बनवत होती, त्या दुसरं काम करत होत्या. तर इकडे आमटीमध्ये मी आता बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकून घेतला आहे. लसूण भाजल्यानंतर मी याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे, कोल्हापुरी लाल तिखट. तर इथे मी 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट टाकून घेतला आहे. त्यानंतर जो पांढरे तीळ, जिरं, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं लसूण टाकून जे वाटण बनवलं होतं, जो मसाला केला होता तो मी याच्यामध्ये टाकून दिला आहे. आता मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तर याला तेल सुटेपर्यंत मी आता चांगलं भाजून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मी मसाल्याच्या भांड्यामध्येच थोडं पाणी टाकून भांडं स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये ओतलं आहे. तर आता इकडे बघू शकता मसालासुद्धा चांगला भाजला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि जे कटाचं पाणी काढून ठेवलं होतं, पुरणातलं जे पाणी काढून ठेवलं होतं डाळीतलं, तेच आता मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडी डाळसुद्धा ठेवून दिली होती, त्याने आमटी खूप अशी छान लागते. तर आता मी जे पाणी होतं ते डाळीचं ते ओतून दिलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आमटीसुद्धा वाढवून घेतली आहे. तर आता आमटीला आपल्याला खळखळून एक उकळी आणून द्यायची आहे. तर कटाची आमटीसुद्धा आता इकडे तयार झाली आहे. तोपर्यंत आमची श्रीषा खालून फिरून आली आणि त्यानंतर मी तिला अंघोळ घातली. तिचं आज फोटोशूट करायचं होतं, तर तिचा पहिलाच हा गुढीपाडवा होता. तर मस्त असं मी तिला इकडे तयार केलं आहे फ्रॉक घालून. इथे बघू शकता आमची श्रीषासुद्धा खूप अशी छान तयार झाली आहे. तर आता आम्ही तिचं फोटोशूट करून घेणार आहे. तर माझं श्रीषाचं मी फोटोशूट करत होती. त्यानंतर मी श्रीषाला झोपवलं. तर तोपर्यंत माझ्या नंदुबाई इकडे पोळ्या करत होत्या. तर मी बाकीचं सगळं त्यांना आवरून दिलं होतं, पोळ्या फक्त करायच्या बाकी होत्या. तर नंदुबाई इकडे माझ्या पोळ्या करून घेत होत्या. तर त्या तेलावरच्या पोळ्या लाटतात. तर बघू शकता पोळीसुद्धा किती छान टम्म अशी फुगली आहे आणि पुरणपोळ्यासुद्धा खूप छान मऊसूत अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या. तर इकडे आमच्या ताईंचं पोळ्या लाटायचं चालू होतं. भरभरून असं त्यांनी त्याच्यामध्ये पुरण भरून मस्त अशा तेलावरच्या पोळ्या केल्या होत्या. तर इकडे पोळ्यासुद्धा त्यांच्या लाटून झाल्या होत्या. तर ही लास्टची पोळी होती. तर बघू शकता किती छान गोल अशा त्यांनी तेलावरच्या पोळ्या केल्या आहेत.
तर पोळ्यासुद्धा झाल्या होत्या, बाकीचंसुद्धा आमचं काम आवरलं होतं. आता देवांना नैवेद्य दाखवायचा होता, देवांनासुद्धा नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो. तर जेवणात मस्त असे होते पापड, बटाट्याची भाजी, पोळी, गुळपाणी आणि कटाची आमटी. तर सगळेजण मिळून आता आम्ही जेवायला बसलो. तर आजचा असा हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.